पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी BMS कॉलेज गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कोणत्या रँक पर्यंत लास्ट विद्यार्थी कोणत्या रँक पर्यंत विद्यार्थ्याला कॉलेज मिळाले होते याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत व यावर्षीचा एक्सपेक्टेड त्यानुसार कट ऑफ काय असेल त्याबद्दल पण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं झालं तर रँकवर कट ऑफ पूर्णपणे डिपेंडेंट असतो. हे कसं एक सिंपल सांगायचं झालं तर रँक कॉन्स्टंट असते, फक्त ते चेंज होत असते की पेपर मुलं किती त्याच्यानुसार चेंज होत असते. जर विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला तर रँक जास्त नंबरवर तेवढीच रँक येत असते. म्हणजे गेल्या वर्षीचा तुम्ही बघू शकता 2024 आणि 2023 मध्ये कंपॅरिझन करा तुम्ही, तर 2023 मध्ये जी विद्यार्थ्याला समजा 590 एखाद्या विद्यार्थ्याला मार्क आहे त्याची रँक होती गेल्या वर्षी काहीतरी समथिंग 52,000 रँक होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता तीच रँक 2024 मध्ये जी आहे का नाही, 92,000 ची रँक होती का ती 550 530 पर्यंत, सॉरी 550 ते 530 530 ते 550 च्या मदत होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता रँक ही ऑलवेज कॉन्स्टंट राहते. तर ते फक्त डिपेंड करते की विद्यार्थ्यांना पेपर गेला कसा यावर डिपेंड करते. तर यावर्षी कसं विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला त्यामुळे कमी मार्कवर पण गेल्या वर्षीच्या एवढीच रँक राहणार आहे. म्हणजे आता इथे जी तुम्हाला रँक दिसत आहे ही 406 वर 36,200 सॉरी 3,62,294 जी रँक दिसत आहे ही 406 वरच्या ऐवजी आता ही तुम्ही 100 किंवा 120 मार्काने कमी पकडू शकता. तर हीच रँक तुम्हाला या वर्षी जी आहे ती 280 मार्कापर्यंत दिसून शकणार आहे, कारण पेपरची लेवल तेवढी डिफिकल्ट होती. तुम्ही विचार करू शकता एवढा फरक पडणार आहे. तर या गोष्टीवर आपण थोडक्यात माहिती करूया की गेल्या वर्षीचा जर तुमची या रेंजमध्ये जर मार्क आहे, तुमची जर या वर्षी पण या रेंजमध्ये जर रँक आली तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाते. तर त्यामुळे तर आता आपण बघूया. तर गेल्या वर्षीचा बघा 2024-25 चा एक कट ऑफ आहे, तर याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. 24-25 चा जे कट ऑफ आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर एक मिनिट थोडक्यात सांगायचं झालं तर थोडक्यात सांगायचं झालं तर 2024-25 चा कट ऑफ आहे. तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं झालं तर गेल्या वर्षी बघा तुम्ही बघू शकता 3,62,294 या रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालेलं होतं. 3,62,294 या रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालेलं होतं. तर कोणाला SC कॅटेगरीमध्ये 3,62,000. पण जर यावर्षी जर तुमची या रेंजमध्ये जर रँक आली तर तुम्हाला पण आर्य पोद्दार कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. आता ते नाही, आर्य पोद्दार तर मी नाही म्हणू शकत, कारण की आर्य पोद्दार खूप चांगलं चान्स आहे. हे जे विद्यार्थी तो एकदम लास्टच्या राऊंडला भेटलेला आहे. पण तुमची जर या रेंजमध्ये जर मार्क रँक आली तर तुम्हाला SC कॅटेगरीमध्ये 100% कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये BMS गव्हर्नमेंटचं बोलत आहे आपण. ST कॅटेगरीमध्ये बघा लास्ट कॅन्डिडेट जो आहे ते GMC JAC गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव मध्ये त्याला मिळाली होती सीट. आणि ती किती रँकवर, ती कोणत्या रँकवर भेटली होती विद्यार्थी मित्रांनो, ती होती 6,77,397 6,77,397. म्हणजे तुमची यावर्षी जर रँक याच रेंजमध्ये जर तुम्ही पकडून चला 6,797 म्हणलं तरी जर तुमची रँक 6,28,000 पर्यंत जर असेल, सॉरी 6,78,78 किंवा 79 लाखापर्यंत हजारापर्यंत असेल तर तुम्हाला यावर्षी पण कॉलेज भेटून जाईल आरामात. तर त्यामुळे हे राहिलं SC आणि ST कॅटेगरीचं. आता जर बघायला गेलं तर VJ कॅटेगरी बद्दल बोलूया. VJ कॅटेगरीमध्ये जे लास्ट कॅन्डिडेट गेल्या वर्षी होतं त्याला पंचमरी नाशिकचं कॉलेज जे आहे ते मिळालं होतं. किती रँक पर्यंत, कितव्या रँक पर्यंत, 2,73,982 2,73,982 या रँक पर्यंत मिळालं होतं. जर तुमची यावर्षी या रेंजमध्ये जर रँक आली, याच्यामध्ये तुम्ही अजून 4 ते 5 हजार ऍड करू शकता. म्हणजे 280 पर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल VJ कॅटेगरीमध्ये. नंतर NT1 कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर गेल्या वर्षी 3,95,781 3,95,781. तर यावर्षी NT1 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जवळपास
4 लाखापर्यंत पकडून चला जर तुमची रँक आली तर तुम्हाला ते कॉलेज भेटून जाईल. याच्यामध्ये हे प्लस मायनस आहे ना, 4 लाख म्हणजे प्लस जे प्लस मायनस 5 जर तुम्ही केले त्याच्यापर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला कॉलेज भेटून जाते. तर आता रँक आपल्याला कसं 2-3 दिवसामध्ये रिझल्ट येणारच आहे, तर तुम्हाला रँक कळून जाईल रँक तुमची काय आहे ते. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर NT2 कॅटेगरीला शेवटचं कॉलेज अमरावती भेटलं होतं. तर याच्यामध्ये जे रँक होती विद्यार्थ्याची 4,48,676 या रँक पर्यंत विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं होतं. यावर्षी पण सेम सिनारिओ असणार आहे. तुम्ही याच्यामध्ये 2,000 प्लस मायनस करा म्हणजे 4,50,000पर्यंत समथिंग पकडून चला. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर NT3 कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट आहे 4,76,463 या रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं. 4 लाख बघू शकता तुम्ही 4,76,463 या रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी याच रँक पर्यंत म्हणजे 4,78,000पर्यंत कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ओबीसी कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट 4,25,862 या रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं. कोणतं कॉलेज होते हे? साताऱ्याचं कॉलेज आहे. यापर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर ते यावर्षी 4 लाख जर तुमचे 4,27,000 जर रँक असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल ओबीसी कॅटेगरीमध्ये. आता त्याच्यानंतर गव्हर्नमेंट BMS बद्दल बोलत आहे मी हे. आणि नंतर SCBC कॅटेगरी SCBC कॅटेगरीमध्ये 4,81,419 पर्यंत कॉलेज मिळालं होतं गेल्या वर्षी. तर यावर्षी तुम्ही धरून शकता की 4,82,000-83,000 हजारापर्यंत तुमचं जर रँक असेल तर तुम्हाला SCBC मध्ये BMS गव्हर्नमेंट भेटून जाईल. आता हे जे तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे GMC जे RA पोद्दार कॉलेज आहे, या पोद्दार कॉलेजचं तर हे सिनारिओ राहील मला असं वाटत नाही, कारण की पोद्दार कॉलेज चांगलं कॉलेज आहे BMS साठी कम्पॅरेटिव्हली. तर हे सिनारिओ राहील. ही विद्यार्थ्यांनी 100% लास्ट राऊंड पर्यंत प्रयत्न केले असणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना मिळालेलं आहे पोद्दार. तर हा सिनारिओ लास्ट राऊंड पर्यंत सहसा राहत नाही. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याला आता बघायचं EWS कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 2,78,284 2,78,284 म्हणजे 2,78,284 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. यावर्षी तुम्ही याच्यामध्ये +6 करू शकता. +6 म्हणजे तरी 2,82,000पर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला 100% BMS मध्ये गव्हर्नमेंट BMS भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट जो होता ऍडमिट झालेला आहे 2,19,974 2,19,974. तर यावर्षी 2,21,000पर्यंत आरामात कॉलेज भेटून जाईल. 2,21,000पर्यंत तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल यावर्षी. आता हे झालं BMSचं गव्हर्नमेंट कॉलेजचं. आता BMS प्रायव्हेटमध्ये जर थोडक्यात बोलायचं झालं तर गेल्या वर्षी बघा SC कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट जे आहे 5,88,000 कोणतं कॉलेज भेटलं होतं? शिवगंगा आयुर्वेदिक मिरज सांगली हे कॉलेज भेटलं होतं. त्याचं गेल्या वर्षी 5,08,805 पर्यंत भेटलं होतं. तर यावर्षी 5,10,000पर्यंत हे कॉलेज भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा एवढा जर ऑल इंडिया रँक येत असेल तर. ही आपण BMS प्रायव्हेट बद्दल बोलत आहे. BMS प्रायव्हेट बद्दल बोलत आहे. हे जर आता जे सुरू केलंय मी प्रायव्हेट बद्दल सांगत आहे. आता याच्यामध्ये आपण SC कॅटेगरीमध्ये बोललो. आता ST कॅटेगरीचं जर बघायला गेलं तर एक मिनिट. ST कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी लास्ट कॉलेज भेटलं होतं आर शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा. तर गेल्या वर्षी 7,35,724 पर्यंत ST कॅटेगरीला कॉलेज मिळालं होतं. तर या वर्षी जर बघायला गेलं तर 7,38,000पर्यंत ते कॉलेज भेटून जाईल. 7,38,000पर्यंत हे कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आता आपण बोलणार आहोत VJ कॅटेगरी बद्दल. तर VJ कॅटेगरीचं जर सांगायचं झालं तर VJ कॅटेगरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी लास्ट कॉलेज भेटलं होतं मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज ऑफ धानोरा नाशिक. ते किती रँक पर्यंत भेटलं होतं? 3,66,178 हे लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झालेलं आहे 404 मार्कवर. तर यावर्षी तुम्ही पकडू शकता 3,69,000पर्यंत 69,000 ते 70,000पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला
BMS प्रायव्हेट भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर NT1 कॅटेगरी जर बघायला गेलं तर NT1 कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी NT1 कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी NT1 कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 5,45,366 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी सेम 5,46,47 पर्यंत तुम्ही पकडू शकता, ते पण मिळालं होतं. ते शाहू मिरज महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा भेटलं होतं गेल्या वर्षी. आणि जर तुम्हाला जर NT2 कॅटेगरी बद्दल माहिती करून NT2 कॅटेगरीमध्ये 4,63,424 पर्यंत कॉलेज मिळालं होतं गेल्या वर्षी. यावर्षी त्याच जर रेंजमध्ये जर तुमची रँक असेल प्लस मायनस 3 ते 4 करू शकता तुम्ही, 3 ते 4,000 जर तुमची तेवढी रँक असेल तर तुम्हाला यावर्षी पण कॉलेज भेटून जाईल आरामात. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर NT3 कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 5,33,798 5,33,798 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी पण या रेंजमध्ये जर तुमची रँक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस करू शकता. 5,35,000 किंवा 5,36,000 पर्यंत तुमची रँक असेल तर तुम्हाला या वर्षी NT3 कॅटेगरीमध्ये BMS प्रायव्हेट आरामात भेटून जाईल. आता जर विद्यार्थी मित्रांनो बोलायचं झालं तर ओबीसी कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी लास्ट कॅन्डिडेट याच्यामध्ये पण शिवगंगा आयुर्वेदिक मिरज कॉलेज सांगलीचं जे आहे 5,11,909 या रँक पर्यंत भेटलं होतं. तर यावर्षी ते कॉलेज आहे 5,13,000 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला भेटून जाईल. जे लास्ट कॅन्डिडेट गेल्या वर्षी ऍडमिट झालेला आहे तर यावर्षी जर तुमची 5,13,000 पर्यंत जर रँक असले तर तुम्हाला BMS प्रायव्हेट आरामात भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायचं झालं ओबीसी कॅटेगरीमध्ये जर सॉरी SCBC कॅटेगरी, आपण ओबीसी कॅटेगरी नंतर बोललो. SCBC कॅटेगरीमध्ये जर बघायचं झालं तर 5,84,667 या रँक पर्यंत गेल्या वर्षी 5,84,697 या रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर या वर्षी जर बघायला गेलं तर तुमचं 5,86,000 पर्यंत तुमची रँक असेल तर तुम्हाला SCBC कॅटेगरीमध्ये आरामात BMS प्रायव्हेट भेटून जाईल. आता जर बघायचं झालं तर ओपन कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 5,44,568 या रँकवरला लास्ट कॅन्डिडेटला BMS प्रायव्हेट BMS भेटलं होतं. तर यावर्षी जर तुमची 5,46,568 पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला आरामात BMS प्रायव्हेट कॉलेज भेटून जाईल. हे झालं थोडक्यात आपलं BMS गव्हर्नमेंट आणि BMS प्रायव्हेटचा कट ऑफ. आता आपल्याला राहिलेलं आहे BHMS गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. प्रायव्हेट बद्दल नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. हे BMS गव्हर्नमेंटचे एकच कॉलेज आहे आपल्या अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. गव्हर्नमेंट होमिओपॅथिक कॉलेज जळगाव आहे. तर तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. गेल्या वर्षी 8,69,949 या रँक पर्यंत जो आहे SC कॅटेगरीमध्ये कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी पण तुमची यामध्ये जर रँक आली तर तुम्हाला 100% SC कॅटेगरीमध्ये BHMS गव्हर्नमेंट भेटून जाईल जळगावचं. त्याच्यानंतर ST कॅटेगरीचं जर बघायला गेलं तर 7,28,114 या रँक पर्यंत ST कॅटेगरीमध्ये कॉलेज भेटलं होतं BHMS. तर यावर्षी पण जर तुमची जर तेवढी रँक आली असेल तर तुम्हाला आरामात कॉलेज भेटून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 2,000 करू शकता. म्हणजे तुमचं 7,30,000 पर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला आरामात भेटून जाईल. 7,30,000 किंवा 7,33,34 पर्यंत जर तुम्ही 33 रँक पर्यंत जर आली तर तुम्हाला आरामात कॉलेज भेटून जाईल. विजय कॅटेगरीमध्ये जर बोलायचं झालं, विजय कॅटेगरीमध्ये जे आहे तर गेल्या वर्षी 7,01,230 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. BHMS गव्हर्नमेंट मिळालं होतं. तर यावर्षी जर तुमची 7,08,000 पर्यंत रँक असेल तर तुम्हाला आरामात कॉलेज भेटून जाईल. NT1 कॅटेगरीमध्ये पण जर 5,48,124 पर्यंत कॉलेज मिळालं होतं गेल्या वर्षी. तर तुमची यावर्षी जर 5,65,000 पर्यंत जर 5,55,000 पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला आरामात भेटून जाईल NT1 कॅटेगरीमध्ये. NT2 कॅटेगरीमध्ये 4,31,583 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर जर तुमची याचमध्ये 4,35,000 पर्यंत जर रँक असेल तर तुम्हाला NT2 कॅटेगरीमध्ये BHMS गव्हर्नमेंट भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायला गेलं NT3 कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 5,20,958 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी जर बघायला गेलं तर
25,900 5,25,000 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला आरामात BHMS भेटून जाईल. सॉरी, BHMS गव्हर्नमेंट ओबीसी कॅटेगरीमध्ये 5,83,000 पर्यंत भेटलं होतं, तर तुम्हाला ओबीसी कॅटेगरीमध्ये 5,85,000 पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला आरामात BHMS गव्हर्नमेंट भेटून जाईल. 85-86 पर्यंत पकडू शकता. SC-BSC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 5,01,680 पर्यंत कॉलेज मिळालं होतं, ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तेच कॉलेज जर तुम्ही यावर्षी बघायला गेलं तर 5,04,05 पर्यंत तुम्हाला आरामात भेटून जाईल. EWS कॅटेगरीमध्ये 4,53,711 पर्यंत कॉलेज मिळालं होतं गेल्या वर्षी, तर यावर्षी 4,55,000 पर्यंत जर तुमची रँक असेल तर आरामात कॉलेज भेटून जाईल. आणि ओपन कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 5,03,930 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. यावर्षी जर तुमची रँक 5,04,000 पर्यंत जर रँक असेल तर तुम्हाला आरामात कॉलेज भेटून जाईल. हे झालं पूर्ण कॉलेजचं. हे कसं राहते मला विद्यार्थी मित्रांनो, BMS आणि BHMS चा कट ऑफ हा पूर्णपणे डिपेंड करतो की विद्यार्थी किती जण अप्लाय करतात. तो याला जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात, रिपीटचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं एक राऊंडच्या नंतर कोणी जास्त पार्टिसिपेट करत नाही, त्याच्यामुळे BMS आणि BHMS चा कट ऑफ अप अँड डाऊन होत असतो. हे फक्त प्रिडिक्शन सांगत आहे. तर खरं कट ऑफ काय आहे ते आपल्याला 2-3 दिवसामध्ये नक्कीच कळणार आहे, कारण की रिझल्ट आपल्या हातामध्ये असणार आहे, रँक आपल्या हातामध्ये असणार आहे, तर आपल्याला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग, विद्यार्थी पालक मित्रांनो, पालकांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. तर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पूर्ण काउन्सिलिंगची माहिती पुरवली जाते. जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि कोणत्याही कसल्याही प्रकारचा डाऊट असला तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. काही जरी डाऊट असेल तुम्ही कमेंट करा, तुम्हाला आन्सर मिळवले जाईल.